16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार साहेब मावळ तालुक्यामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने येत आहेत। अर्थमंत्री म्हणून या राज्याचं बजेट मांडत असताना महायुती सरकारच्या माध्यमातून दादांनी माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी लागू केली आणि आमच्या महिला भगिनींमध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि म्हणून 16 तारखेला दादा तालुक्यात येत असताना मागच्या काळामध्ये महायुतीचं सरकारमध्ये अजितदादांचा सहभाग होत असताना ज्या काही राज्यामध्ये घडामोडी झाल्या, या घडामोडीमध्ये आमच्या नेत्याला अनेकदा मान अपमान त्या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आमच्या सगळ्यांचा लाडका नेता अजितदादा हे तालुक्यामध्ये येत आहेत। त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना 16 तारखेचे वेध लागलेले आहेत की आमच्या नेत्याचं स्वागत आम्हाला किती जोरात करता येईल, यासाठी आमच्या देखील कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागलेली पाहायला मिळते। येणाऱ्या 16 तारखेला तळेगावमध्ये 11 वाजता नथुभाऊ बेगडे पाटील मराठी शाळेमध्ये मेळावा त्या ठिकाणी होणार आहे। जवळपास 20,000 महिलांची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहेत। आमदार सुनील शेळके या कार्यक्रमाचं स्वतः जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी नियोजन करत आहेत। त्यानंतर दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान लोणावळा या ठिकाणी देखील ही यात्रा त्या ठिकाणी पोचल्यानंतर लोणावळ्याचं ठिकाण अजून आम्ही ठरवतो आहे। त्या ठिकाणी पथारीवाले असतील, टपरीवाले असतील, रिक्षा संघटना आहेत, टॅक्सी संघटना आहेत, भाजी बाजारवाल्यांच्या संघटना आहेत, व्यापाऱ्यांच्या संघटना आहेत, त्याच्यानंतर हॉटेल व्यावसायिक आहेत, या सगळ्या आणि लोणावळ्यातले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, या सगळ्या मंडळींची बैठक घेऊन त्या ठिकाणी तो देखील मेळावा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होईल। आम्हाला सगळ्यांना संपूर्ण तालुक्याला एकच उत्सुकता लागलेली आहे, कारण आता दादांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2019च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या तालुक्याला दिल्यानंतर जे झुकतं माप या राज्यामध्ये मावळला दिलेलं आहे, त्याच्यामुळं तालुक्याच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एकच वाजा अजितदादा एवढाच संकल्प घेऊन आम्ही दादांच्या स्वागताला सगळेजण तयार आहोत। एकच वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मावळ तालुक्यामध्ये स्कायवॉक सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होतो, ज्या पर्यटनामुळे मावळ तालुका अधिक समृद्ध होईल। अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण ही देखील योजना आहे। या सगळ्या अनुषंगाने किती उत्साह या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळेल? मोठ्या प्रमाणावरती उत्साह पाहायला मिळेल। 20,000 महिलांचा सहभाग या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर फक्त मावळमध्ये पाहायला मिळाला तर मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कुठं संपूर्ण परिसरामध्ये उत्स्फूर्तपणाने दादांचं स्वागत झालेलं पाहायला मिळेल। कारण अनेक योजना ज्या मागच्या काळामध्ये पुढं सरकत नव्हत्या, त्याच्यामध्ये आज खेडोपाडी रस्ते झालेले दिसतात, पाण्याच्या योजना झालेल्या दिसतात, त्याच्यामुळं सरकारी हॉस्पिटलच्या इमारती आज मोठ्या दिमाखात उभ्या राहिलेल्या दिसतात। नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, याच्या देखील इमारती आज दिमाखात उभ्या राहिलेल्या दिसतात। आज वेगवेगळ्या धरणातल्या पाण्याच्या संदर्भातल्या नियोजनाचे विषय आज चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एखाद्या तालुक्याला 4 वर्षामध्ये एका टोकावरून विकासाच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या टोकाला नेण्याचं काम ज्या दादांनी केलं, त्या दादांचा विसर हा तालुका कधीही पडून देणार नाही असा मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।